नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल राजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. चला, पुन्हा एकदा विषय तोच आहे, जी मालिका आपण सुरू केलेली आहे सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी, यांच्या स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी होणारा महाएल्गार, महाक्रोश, महाआंदोलन, महामोर्चा जो येत्या 3 सप्टेंबरला होऊ घातलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने स्थानिकांच्या रोजगाराच्या हक्कासाठी भूमिपुत्रांचा एक वज्रमूठ त्या दिवशी सगळ्यांसमोर दिसणार आहे. आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा बोलतोय, सातत्याने बोलावंच लागणार आहे, कारण विषय तितका ज्वलनशील आणि महत्त्वाचा, हॉट असा तो विषय आहे. आपण सातत्याने एक म्हटलं होतं की सुधाकर शेठ घारे यांच्यावर प्रचंड असा कारखानदारीचा दबाव आहे आणि हे खरं आहे, हे खरं आहे. मोठा दबाव आहे. दिल्ली मुंबईतून आहेतच हे आंदोलन कशा प्रकारे रद्द होईल, परंतु आता रायगड जिल्ह्याच्या पातळीवर म्हणजे जिल्हा प्रशासन जे आहे, म्हणजे महसूल यंत्रणा असेल, पोलीस प्रशासन असेल, कारण शेवटी कायदा सुव्यवस्था, होणारे सण उत्सव आणि सगळ्याच्या सगळ्या घडामोडी बघता तर हे आंदोलन कशा प्रकारे कंपनीच्या दृष्टिकोनातून नाही झालं पाहिजे, तोडगा निघाला पाहिजे, अशा सगळ्या वाटाघाटीतून हे आंदोलन संपलं पाहिजे, अशी कंपन्यांची भूमिका असू शकते. आणि त्या अनुषंगानेच प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे. कंपन्यांचे जसे धाबे दणाणलेत तशी प्रशासनाने देखील या संपूर्ण आंदोलनाची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. कारण तितका पोलीस फौजफाटा जो आहे तो डिप्लॉय करावा लागेल, वेगवेगळ्या यंत्रणा इथं राबवाव्या लागतील, कारण कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये. मोठ्या प्रमाणात हजारो लोक इथं जमणार आहेत दोन्ही कंपन्यांच्या गेटवर, आणि कुठलंही गालबोट नाही लागलं पाहिजे आहे. शिवाय राज्य महामार्ग आहे, पुढे एक्सप्रेस वे आहे, अशी कुठली अप्रिय घटना घडू नये, जेणेकरून सामंजस्याने आंदोलन होण्याच्या पूर्वी जर तोडगा निघत असेल तर प्रशासन नक्कीच प्रयत्न करतच. तसं जिल्ह्याच्या पातळीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षका यांनी याची गंभीरतेने दखल घेतलेली आहे. आणि काल या दोघांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने, सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली कर्जतचे जे प्रांताधिकारी आहेत, उपविभागीय जे अधिकारी आहेत, त्यांच्या उपस्थितीत कर्जतच्या प्रांत कार्यालयामध्ये पोलीस यंत्रणा देखील त्यावेळी उपस्थित होती. कंपन्यांचे म्हणजे दोन्ही गोदरेज असतील, टाटा असतील, या कंपन्यांचे प्रमुख जे इथले HOD असतील, HR डिपार्टमेंट किंवा जी प्रमुख मंडळी आहेत, हे 2 प्लांट सांभाळणारी मंडळी आहेत, काही ही सगळी उपस्थित होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख सुधाकर शेठ घारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर देखील पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी देखील त्या प्रांतांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी कारखानदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली, बाजू मांडण्याचा देखील मोठा प्रयत्न केला. कशा प्रकारे आम्ही योग्य आहोत, कशा प्रकारे आम्ही स्थानिकांवर अन्याय करत नाही आहोत, किंवा काय आमच्या चुका झाल्या असतील तर त्या आम्ही सुधारू, आणि मात्र तुम्ही आंदोलन हे स्थगित करा, थांबवा, काय वाटाघाटी आपल्यामध्ये होऊ शकतात का, तर आत्ताच त्या वाटाघाटी करूया, अशी सगळी शेवटी कंपनी आहे ती त्यांच्या बाजू मांडत असतात. आणि ह्यातला मेडिएटर जो आहे तो प्रशासन आहे, कारण प्रशासनाला कायमस्वरूपी मध्यस्थाची भूमिका बजावावी लागते, कारण त्यांच्या हातात बऱ्याचशा गोष्टी असतात पण नसतात पण. त्याच्यामुळे ते असं जे आंदोलन करणार आहेत त्यांच्यावर देखील दबाव आणू शकत नाहीत, आणि आंदोलन होऊ नये अशी देखील भूमिका प्रशासन घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासन मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. परंतु कंपन्यांच्या प्रतिनिधींनी, कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्यावेळी आपली बाजू ठामपणे जी मांडली होती, त्या संपूर्ण बाजूला जी काय कंपन्यांची बाजू होती ती तंतोतंत योग्य मुद्देशीर खोडून काढलेली आहे. सुधाकर शेठ घारे यांनी कंपन्या कशा प्रकारे बुमरँग करते स्थानिकांना, आणि कशा प्रकारे स्थानिकांवर, भूमिपुत्रांवर, शेतकऱ्यांवर आणि एकूणच या हे 2 तालुके प्रमुख आहेत, कर्जत, खालापूर, इथल्या यंत्रणेवर कशा प्रकारे डोळ्यात धुळफेक करते आणि आकडेवारी फेकते. त्याच्यामुळे ह्या सगळी जी कंपनीची बाजू होती ती सुधाकर शेठ घारे यांनी उलथून लावलेली आहे. जमणार नाही, आता जमणार नाही. तुम्हाला संधी दिली होती,
तुम्हाला 1 महिना संधी दिली होती, तुम्ही काहीच केलेलं नाहीये. तुम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं नाही, तुम्ही सगळं हलक्यात घेतलं होतं. आणि स्थानिकांचा शेवटी आता इतका दबाव आहे आणि स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही हे आंदोलन पुढे केलेलं आहे. त्यांच्या हक्कासाठी आमचा पक्ष काम करतोय किंवा आम्ही संपूर्ण पक्षविरहित सगळी यंत्रणा काम करते. त्याच्यामुळे तुम्ही एकतर आत्ता तात्काळ आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करा. आमच्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा, त्यांची पगारवाढ करा, त्यांना इतक्या वर्ष तुम्ही जी काय तुटपुंज्या पगारावर जे काय तुम्ही त्यांना राबवून घेताय त्याचा फरक द्या. इतर सगळ्याच नवीन भरती, इथले ठेकेदार जे परप्रांतीहून आलेत, बाहेरून आलेत, मग स्थानिकांना तिथं ठेका नको मिळाला का, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला खरोखर मनोमन वाटत असेल, आंदोलन थांबवायचं असेल, तर आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य करा. त्याच्यासाठी तात्काळ प्रमुख सगळ्या पक्षांच्या उपस्थितीमध्ये, सगळ्या संघटनेच्या उपस्थितीमध्ये, सगळ्या पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये लाईव्ह त्याची एक बैठक लावा आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर मांडा. आम्ही ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही मान्य करतोय. कशा कशा प्रकारे मान्य करतोय ते सांगा. आम्हाला काही आंदोलन करण्याची हौस नाहीये, परंतु आमच्यावर जो इतका वर्षाचा जो काही अन्याय झालाय त्याचा आता उद्रेक जो होऊ घातलेला आहे, जो होतोय, आता आम्ही शांत बसू शकत नाही. आणि प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी कुठल्या तरी कागदाच्या याच्यामध्ये आम्हाला अडकवणार, चॉकलेट गाजर सगळं देणार, तर त्याच्यामुळे ते काय होणार नाही. प्रशासनाचं सुद्धा भाऊनी आभार मानले की तुम्ही तुमच्या परीने काम करताय, आम्हाला सहकार्य करा. परंतु कंपन्यांनी देखील प्रामाणिकपणे भाऊनी सांगितलं की हे बघा, माझा काय तुमच्यावर व्यक्तिशा राग नाहीये किंवा मालकांवर देखील माझा काय व्यक्तिशा कुठला राग नाहीये, परंतु व्यवस्थापक जे इथलं आहे ते डायरेक्टर पातळीवर, कंपन्यांच्या वरिष्ठ पातळीवर मिसगाईड करण्याचं काम करत आहे. आणि कुठेतरी हे झालं नाही पाहिजे. कंपन्यांचं जे काही राजकारण सुरू आहे, हा ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा, इंटरव्ह्यूला जरी कोण गेलं तरी तिथं विचारलं जातं तू कुठल्या पक्षाचं काम करतो, तू कुठे राहतो, काय जे काय जाती धर्माचं कुठला काम का कुठला आहे, हे सगळं बायफर्गेशन विचारलं जातं, ज्याची काय आवश्यकता नसते. हे सगळं थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे आता तुम्हाला संधी दिली होती, आंदोलनाच्या दिवशी तुम्हाला आमच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील आणि आंदोलन आमचं होणार आहे. तर ती बैठक नेमकी काल पार पडलेली आहे, त्याच्यावर बोललं पाहिजे. म्हणजे प्रशासन कसं काम करतंय, यंत्रणा काम करते, सरकारी यंत्रणा काम करते आणि कंपन्यांचे धाबे दणाणलेत, हे त्याच्यावरून स्पष्ट आणि क्लिअर होते. म्हणून म्हटलं होतं हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेतलं होतं. आता त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. कारण हे आता आंदोलन सगळ्या लोकांनी, खालापूर कर्जतच्या लोकांनी, स्थानिकांनी आता हातात घेतलेलं आंदोलन आहे. तरुणाईने हातात घेतलेलं आंदोलन आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ शेतकरी, कामगार, पीडित, दुःखी, कष्टी, भूमिपुत्र, तरुण, विद्यार्थी सगळ्यांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता माघार नाही, तुम्हाला झुकावंच लागेल, कारखानदारीला झुकावं लागेल. आणि हे झुकणं स्थानिकांच्या हिताचं आहे आणि कंपनीच्या देखील हिताचं आहे. कारण जो काही तुम्ही कायद्याची जी काही पायमल्ली सुरू केलेली आहे, जो काही स्थानिकांवर अन्याय करताय तो दूर करा. आणि हीच भूमिका ठामपणे, आक्रमकपणे सुधाकर घारे यांनी काल प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात मांडलेली आहे. थांबूया. तर कालच्या ह्याच्यावर बैठकीवर बोललं पाहिजे होतं, म्हणून आपण ती तुमच्यापर्यंत सगळ्या ह्या अपडेट कळले पाहिजेत म्हणून आपण ती मालिका सुरू केलेली आहे. आणि माझं हेच म्हणणं आहे, याच्यावर आणखीन जरी कोणाला बोलायचं असेल ह्या संपूर्ण विषयावर, तर त्यांनी संपर्क करावा. आपण त्यांची देखील बाजू मांडू आणि मी कंपन्यांची देखील बाजू मांडायला तयार आहे. त्यांनी क्लिअर करावा, त्यांनी प्रेस घ्यावी, जाहीररित्या प्रेस घ्यावी. आपली भूमिका कंपन्यांनी जाहीररित्या प्रेस घ्यावी, मांडावी. त्यांना देखील ती मुभा आहे, मांडावी. दूध का दूध, पाणी का पाणी, त्यांनी देखील सगळ्यांसमोर ठेवावं. असो, बघूया काय होतंय. आता जसं दिवस फार आता जवळ आलेत आणि आता आंदोलनाची धार अशी वाढत चाललेली आहे. थांबूया तोपर्यंत, थांबूया. धन्यवाद, थँक्यू.